महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार. भागचंद महाराज झांजे यांनी दिली तक्रार. माझ्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशी तक्रार बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे. महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर भागचंद महाराज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांचे अनुयायांनी गेल्या 5 दिवसांपासून फोनवरून धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू, जिवे मारू, ठोकून काढू असे फोन कॉल सुरू आहेत. यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, असं भागचंद महाराजांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे. का तुम्हाला बघतो मारतो अशा प्रचंड जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मग ज्या अनोन नंबरवरून मला फोन आले, मला प्रचंड मानसिक त्रास झाला. म्हणजे तू कुठं सापड, तू महाराष्ट्रात कुठं फिर, तुला मारूनच टाकणार अशा प्रचंड तीव्र म्हणजे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मी आज अशी रितसर तक्रार दाखल केली. जे मोबाईल नंबरवरून आली, जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आली, ती रेकॉर्डिंग मी रितसर इथं SP ऑफिसला जोडून दिलेली आहे. आणि जर उद्याच्याला माझ्या जीविताला काही जर धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज व यांचे अनुयायी हे सर्व, माझ्या जीविताला काही जर धोका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार नामदेव महाराज शास्त्री राहतील. नेमकं कशामुळे धमकी देतात आणि हे धमकी देण्याचा उद्देश काय आहे? कोणत्या शब्दामध्ये धमकी देतात? तुझ्यात तुझी लायकी आहे का, तुला बघतो, तू किती क्वालिटी आहे, तू त्यांच्याबरोबरची उंची आहे का, ते किती मोठे, तुम्ही किती, म्हणजे ते वाटल ते शिवीगाळ, एकदम नीच खालच्या स्तराची शिवीगाळ, ते मी इथं सांगू सुद्धा शकत नाही. म्हणजे इतकी वेदनादायक की सांगू नका. आणि मी महंत नामदेव महाराज शास्त्रींचा कालही आदर करत होतो साहेब, आजही आदर करतो आणि उद्याही करतो. ते वारकरी संप्रदायाचे उच्चस्थानी असणारी व्यक्ती आहे. पण मी एक वारकरी म्हणून प्रवचनकार म्हणून मी त्यांचं अत्यंत आदर करून माझी मी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमासमोर दिली होती संविधानिक मार्गाने. पण आज अशी परिस्थिती झाली की त्यांचे अनुयायी एवढे धमकी द्यायला लागलेत की मी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून फिरत असतो, प्रबोधन करत असतो. आणि ते प्रबोधन करत असताना जर माझ्या जीविताला काही झालं, तू कुठे फिर महाराष्ट्रात दिस, तो हातपाय मोडू, तंगडे तोडू, जीव मारू, अशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. मी त्यांचे सगळे नंबर, नाव आणि काय आव्हान असेल, काय विनंती असेल त्यांना? की नामदेव महाराज शास्त्री हे ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत. आमच्या वारकरी संप्रदायाच्या जे काही कीर्तनकार आहेत, माळकरी आहेत, वारकरी आहेत, यांचे एक ते आदर्श आहेत. आणि त्यांचा विचार ज्ञानेश्वरी बाबतीत एकदम चांगला आहे. परंतु त्यांनी त्या अनुयायांना किंवा महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत, त्या भावना संदर्भात त्यांनी नक्कीच एखाद्या म्हणजे अप्रत्यक्षपणे वेगवेगळे मतं मानणं हे योग्य नाही. त्यांनी तुमच्या बाबतीत काय केलं पाहिजे? अनुयायाला आवरलं पाहिजे. नक्कीच त्यांनी ते महंत म्हणून त्यांनी नक्कीच सांगितलं पाहिजे की एक वारकरी संप्रदायातले झांजे महाराज यांनी जी मी प्रतिक्रिया दिली ती संविधानिक दिलेली आहे. आणि जर मी चुकीची दिली असली, संविधानिक नसली, तर रितसर कायद्याच्या मार्गाने माझ्यावरती रितसर गुन्हे दाखल करावेत त्यांच्या अनुयायांनी. मी त्याला विरोध केलेला नाही. परंतु मला जीवे मारण्याची धमकी देणं, मला तुला फिरू देणार नाही, तुझे हातपाय तोडू, तुझी लायकी नाही, हे बोलणं मात्र नामदेव महाराज शास्त्रींनी त्यांच्या अनुयायांना सांगावं की बाबांनो, संविधानिक मार्गाने जे करायचे, इथं लोकशाही आहे. मी एक साधारण त्या ठिकाणी वारकरी आहे, कीर्तनकार आहे. तर माझ्या प्रतिक्रियेचं नामदेव महाराज शास्त्रींनी उत्तर द्यावं, आपल्या अनुयायांना आव्हान करावं. संपला विषय. स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार. मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी.